मोदी यांनी तीनही दलांना कारवाई करता फ्री हँड दिलाय। पाकिस्तानची झोप त्यामुळे उडालेली आहे। नरेंद्र मोदींच्या या निर्णयानंतर पाकिस्तानी माहिती प्रसारण मंत्री अताउल्ला तरार यांनी मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेतली। यावेळी येत्या 24 ते 36 तासात भारत मोठी कारवाई करेल अशी माहिती असल्याचा अताउल्लाने दावा केलेला आहे। भारत पहलगाम हल्ल्याच्या बहाण्याने पुढील 24 ते 36 तासात पाकिस्तानवर सैन्य हल्ला करू शकतो। तुम्ही कुठल्याही हल्ल्याला निर्णायक प्रत्युत्तर देऊ असं मंत्री अताउल्ला म्हणाले। पाकिस्तान स्वतः दहशतवादाचा बळी आहे, त्यामुळे हे संकट आम्हाला समजते। आम्ही याचा कायम निषेध केलेला आहे। पहलगाम हल्ल्याची निपक्षपणे चौकशी व्हावी याकरता तज्ञांच्या टीमद्वारे पारदर्शकपणे चौकशी करण्यास आम्ही तयार आहोत, असं सांगत मंत्री तरार यांनी जागतिक पातळीवर या स्थितीचं गांभीर्य ओळखून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे। Pakistan has credible intelligence that India intends carrying out military action against Pakistan in the next 24 to 36 hours on the pretext of baseless and concocted allegations of involvement in the Pahalgam incident. Indian self-assumed hubristic role of judge, jury, and executioner in the region is reckless and vehemently rejected. Pakistan has been the victim of terrorism itself and truly understands the pain of this scourge. We have always condemned terrorism in all its forms and manifestations anywhere in the world. महत्त्वाची ही बातमी आहे। रात्री 2 वाजता मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे आणि असं सांगण्यात आलंय की पाकिस्तान स्वतःसुद्धा दहशतवादाचा बळी आहे, त्यामुळे आम्ही दहशतवादाने हल्ला झाल्यानंतर काय घडतं त्याचं आम्हाला कल्पना आहे। तरार यांनी ही पत्रकार परिषद घेतली। आपण अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी। प्रशांत, भारत हल्ला करू शकतो 24 ते 36 तासात, त्यामुळे पाकिस्तान थोडं घाबरलेलं आहे, बॅकफूटवर गेलंय। इतर देशांनी मध्यस्थी करावी असं म्हणतायत तरार, काय सांगाल अधिक? बरोबर आहे। भारताने ज्या भूमिका स्वीकारलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने सिंधू करार त्यांनी रद्द केला आहे, म्हणजे इंडेस व्हॅली करार रद्द केला आहे, त्यामुळे एकीकडे पाकिस्तान भयभीत झालेला आहे। त्यानंतर दुसरीकडे पाकिस्तानच्या तुलनेत भारताची सैन्य क्षमता ही बलाढ्य आहे। त्यानंतर सोबतच जर बघितलं तर नेव्ही असो किंवा एअरफोर्स असो यांची क्षमता जी आहे पाकिस्तानच्या तुलनेत मोठी आहे। त्यामुळे या अशा प्रकारच्या भयग्रस्त वातावरणामध्ये रात्री 2 वाजता प्रधानमंत्री तरार यांनी पत्रकार परिषदेत त्यांनी दावा केला की आगामी 24 ते 36 तासामध्ये भारत पाकिस्तानवरती हल्ला करेल। पण हे या प्रकारचं वक्तव्य जे आहे ते वक्तव्य भीतीतून पाकिस्तानच्या भीतीतून आलेलं आहे। आणि महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने परिस्थिती सध्या पाकिस्तानची आहे, पाकिस्तानची अर्थव्यवस्था संपूर्णपणे कोसळलेली आहे आणि आता सर्वसामान्यांच्या प्रश्नांना उत्तर देता येत नाही। त्यामुळे भीतीग्रस्त वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न प्रसारक आणि माहिती मंत्री जे आहेत, माहिती आणि संचारसंपर्क मंत्री तरार यांचा आहे आणि त्याचमुळे त्यांनी वक्तव्य दिलं अशी माहिती पुढे मिळते। भारत सरकार कधीही पहिल्यांदा युद्ध पुकारत नाही, पहिली गोळी भारत कधीही पहिली गोळी चालवत नाही, हे संपूर्ण जगाला माहित आहे। त्यामुळे अशा प्रकारचं वातावरण निर्माण करून भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न तरार यांनी केलेला आहे। प्रशांत, तुम्ही असे सोबत राहा, अजून एका बातमी संदर्भात माहिती अधिक आपल्याकडनं घ्यायची आहे। बातमी आहे तिन्ही सैन्य प्रमुख, संरक्षण मंत्री आणि NSA यांच्यासोबत झालेली उच्चस्तरीय सुरक्षा बैठक संपलेली आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे। दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा सुरू आहे। तर यानंतर लागलीच सरसंघचालक मोहन भागवतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जवळपास 1.5 तास भेट घेतली। ही भेट सध्या देशात घडत असलेल्या घडामोडींवर अत्यंत महत्त्वाची आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोहन भागवत यांनी मुंबई आणि दिल्लीत झालेल्या कार्यक्रमांमध्ये प्रत्युत्तराची गरज स्पष्टपणे मांडली होती। या पार्श्वभूमीवर संघाने पंतप्रधान मोदींना स्पष्ट सांगितलंय की पाकिस्तान विरोधात सरकार जो काही निर्णय घेईल त्याला संपूर्ण पाठिंबा दिला जाईल आणि संघ स्वयंसेवक देशाकरता प्रत्येक आघाडीवर सरकारसोबत उभे राहतील। गेल्या 100 वर्षांमध्ये संघ प्रमुख पंतप्रधानांना भेटायला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे। प्रशांत आपल्याबरोबर आहेतच। प्रशांत, ही एक मोठी घडामोड नवी दिल्लीमध्ये सरसंघचालक मोहन भागवत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेलेत। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट देखील महत्त्वाची आहे, मोठी आहे।
बरोबर. सुवर्णा खातून जर बघितलं, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 7 लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी सरसंघचालक जे आहेत, संघप्रमुख मोहन भागवत, डॉक्टर मोहन भागवत हे तिथे दाखल झाले होते आणि त्यांनी साधारणतः 1.5 तास तिथे चर्चा केली. आणि ज्या पद्धतीनं आपण माहिती दिली त्याच्या आधारावर जर म्हणायचं तर गेल्या 100 वर्षामध्ये पहिल्यांदा कुठला एखादा संघ प्रमुख जो आहे पंतप्रधान निवासस्थानी दाखल झाला. यापूर्वी अनेक ज्या भेटी व्हायच्या या संघ बैठकीमध्ये किंवा संवाद बैठकी ज्या असायच्या त्यामध्ये व्हायचे, म्हणजे केंद्र सरकारचे मंत्री म्हणून प्रतिनिधी जायचे आणि संघाचे प्रतिनिधी असायचे, या दरम्यान चर्चा व्हायच्या. आणि संघप्रमुखांची भेट जर व्हायची असेल तर ते नागपूरला व्हायची किंवा मग मुंबईत जे दिल्लीतील कार्यालय आहे केशवकुंज इथे व्हायच्या. पण असं असताना ज्या पद्धतीनं पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याकरता संघच्या चालक जे आहेत डॉक्टर मोहन भागवत हे तिथे दाखल झाले होते आणि त्यांनी 1.5 तास चर्चा केली. महत्वाचं म्हणजे त्यांनी केंद्र सरकारच्या जे पावलं उचलली जातात केंद्र सरकारच्या वतीनं पहलगाम हल्ल्यानंतर त्या सगळ्यांची पाठराखण केली आणि त्यांनी हे स्पष्ट सांगितलं की केंद्र सरकार जेही पावलं उचलेल त्याला आमचा निश्चितपणे पाठिंबा राहील. आणि जेही संघसेवक आहेत, जेही आहेत संपूर्ण भारतभरामध्ये, त्यांचा दावा आहे की साधारणतः कोटीच्या घरात आमचे संघसेवक आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दावा असतो. तर हे सर्व संघसेवक केंद्र सरकारच्या बाजूने राहील. पण महत्वाचं म्हणजे हे आहे की पहिल्यांदा संघ प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याकरता त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. सुवर्णा. प्रशांत, आपण ही माहिती दिली त्याबद्दल.